आणि बातमी वर्ध्यामधून आहे। वर्ध्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडणार आहे। छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर त्याचबरोबर विजय वडेट्टीवार हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि या सभेची जोरदार तयारी देखील सध्या सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे। गजानन, ओबीसी मेळाव्याची संदर्भात या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे, कशा प्रकारे ही तयारी सुरू आहे? नक्कीच जरांगे पाटील यांची डेडलाईन जवळ येत आहे, त्यामुळे विदर्भामध्ये ओबीसी मेळावे जे आहेत ते आयोजित केले जातात। पूर्व विदर्भातला हा पहिला एल्गार मेळावा वर्ध्यात होत आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे। छगन भुजबळ, डॉक्टर बबनराव तायवाडे या ठिकाणी असणार आहे, त्यासोबतच खासदार रामदास तळस जे स्थानिक खासदार आहेत ते या ठिकाणी असणार आहे। तयारी पूर्ण झालेली आहे। बसण्याची व्यवस्था मी तुम्हाला दाखवतोय बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसजशी जरांगे पाटील यांची डेडलाईन जवळ येत आहेत, छगन भुजबळ नेमके काय बोलणार त्यावर हा सगळ्यात मोठा प्रश्न याकडेच लक्ष लागलेला आहे। विदर्भामध्ये बहुतांश ओबीसी समाज आहे आणि हा ओबीसी समाज जो आहे तो वेगळ्या भागांमध्ये मेळावे घेत आहे। हा सकल ओबीसी समाजाचा, भटक्या समाजाचा हा वर्ध्यातला मेळावा आणि हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहील असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। चोख पोलीस बंदोबस्तात हा मेळावा होणार आहे। तयारी पूर्ण झालेली आहे आणि साधारणतः 11:30 ते 12च्या सुमारास या ठिकाणी या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। 1च्या सुमारास छगन भुजबळ जे आहे यांचं मुख्य भाषण असणार आहे। रामदास तळस, बबनराव तायवाडे हे सगळे नेते बोलणार आहेत आणि ज्या प्रकारे जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना मागणी केलेली आहे, त्या विरोधात हा मोर्चा आहे की कधी आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही, हा आवाज बुलंद करण्यासाठी हा मेळावा होतोय। छगन भुजबळ यांचे भले मोठे कटआउट्स या मेळाव्यात लागलेले आहे। संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहेत आणि या मेळाव्यामध्ये जवळपास 1 लाखपेक्षा जास्त लोक येतील असं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि जशी जशी डेडलाईन जवळ येत आहेत, जरांगे पाटील रोज म्हणतात की आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं, नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू। त्या पार्श्वभूमीवर विदर्भामध्ये हे जे मोर्चे होत आहे, ओबीसींचे सभा होत आहे, त्याला आगळं वेगळं महत्व आहे कारण बहुतांश ओबीसी समाज जो आहे तो विदर्भामध्ये आहे आणि हा समाज कधी आपल्या ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण द्यायला तयार नाही। नक्कीच गजानन, या ओबीसी मेळाव्यावर देखील आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।